नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या 3 नोव्हेंबर 2025च्या सर्वात महत्त्वाच्या चालू घडामोडी एकदम परीक्षा दृष्टिकोनातून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर चला सुरू करूयात आजचा आपला पहिला प्रश्न. तर आपल्या भारताच्या महिला क्रिकेट संघाने वुमन्स वर्ल्ड कप पहिल्यांदाच कोणत्या वर्षी जिंकलेला आहे? तर 2025 यानंतर भारतीय लष्कराने चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील आपल्या क्षमता वाढवण्यासाठी कोणत्या बटालियनची स्थापना केली? तर भैरव बटालियन. यानंतर नुकतेच ऑक्टोबर 2025 मध्ये दक्षिण कोरियाचा सर्वोच्च सन्मान ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुनध्वा या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर डोनाल्ड ट्रम्प यांना. यानंतर पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी केव्हा दिली? तर 28 ऑक्टोबर 2025 रोजी. यानंतर नुकतेच उत्तर प्रदेश राज्यामध्ये 76व्या जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे. तर त्या जिल्ह्याचे नाव काय आहे? तर कल्याण सिंह नगर असे नाव आहे. यानंतर 6वा प्रश्न, आपल्या भारताच्या सर्वात वजनदार दळणवळण उपग्रहाचे नाव काय आहे? तर CMS-03 असे नाव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची डिटेल स्पष्टीकरण आणि एक्झाम्पल सह 10 क्वेश्चन्सचा फुल 10 मिनिटांचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. लिंक तुम्हाला खाली मिळेल, नक्की पहा. एक्झाम मध्ये डायरेक्ट फायदा होऊ शकतो तुम्हाला. यानंतर पुढील प्रश्न 7वा, तर 2025 बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप मध्ये 15 वर्षाखालील मुलींच्या एकेरीमध्ये सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? तर सायना मणिमुथू यांनी. यानंतर पुढील प्रश्न, जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली? तर रशिया या देशाने घेतली आहे. यानंतर आपल्या भारताने पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक अपघात तपास गट म्हणजेच APAC AIG बैठकीचे आयोजन कोठे केले? तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर 10वा प्रश्न, अलीकडेच उद्धव उत्सव 2025 हा आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, कॉमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा फुल एक्सप्लेनेशन व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. आणि हो, आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. रोजचे चालू घडामोडीच्या प्रश्नांसोबत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.